बेमट्या माणसानं चार चौघांसारखं राहावं. होळीमध्ये बोंबला मारण्यावयास लाज वाटणे हा पुरुषार्थ नव्हे. कोर्टात भांडण तीर्थात मुंडण. चार चौघ कसे वागतात त्याप्रमाणे वागावं हा कन्फर्मेटिव्ह बायस. मेंढी बायस आहे. बस कपडे धुवायच्या साबणासाठी हिरोईन कशाला तिने आयुष्यात एक रुमालही धुतलेला नाही आहे. याचं कारण लोक हॅलो इफेक्ट मुळे वाहवत जातात आणि ती वापरते म्हणजे हे चांगलं आहे की अरे तू त्या माणसाला असं का बरं बोललास, तो इतका वाईट नाही तू. हा मला पटलं, पण मग तिथे सगळेजण जमा झाले होते आणि ते म्हणाले इसको हे करू मी हो मी होतो. म्हणून गर्दीत वेगळा वागतो आणि एकांतात वेगळा वागतो. गर्दीमध्ये बायसेस भयंकर घातक होतात. तर कुठलीही गोष्ट आपण आयुष्यातली बायस शिवाय करतो का आणि करू शकतो का? पूर्वापार समजुती रूढींना धक्का माणसं देत नाही. याचं कारण त्यांना प्रेमामध्ये एखादं पहिलं तुमचं रिलेशनशिप होतं, त्याच्यात तुम्हाला फार मोठा दगाफटका होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच बायसनी प्रत्येक येणाऱ्या पुढच्या प्रेमाकडे बघता. अगदी बरोबर आहे. याचं कारण असं टुकार गाणे वाजतात आणि चालून जातात. हो, मला आठवतं एक तेलुगू गाणं होतं अंटे आमला परो. आता तुम्ही पहा एखादी व्हायरल होते, ही इतकी व्हायरल होते आणि इतके लोक पाहतात. 1 लाख लोकांनी कसे पाहायला म्हणून तो 2 लाख लोक पाहतात. शादी करो प्यार मत करो. पूर्वग्रह आहेत की प्रेमविवाह केल्याच्या नंतर पटकन भांडणं होतील. ठरवून नाही केलेलं, मोठ्या लोकांचं मत घेतलेलं नाही आहे. स्टॅटिस्टिक्स पाहायला गेलं तर लक्षात येईल की हा पूर्वग्रह चुकीचा आहे. ह्या समाजाची प्रगती गती जी काही असेल ती झाली तर ती या बायस तोडणाऱ्या लोकांकडनं झाली. या रूढींविरुद्ध परंपरांविरुद्ध एक बाबासाहेब आंबेडकर, एक आगरकर, एक फुले उभे राहिले आणि म्हणाले की नाही हे चुकीचं आहे, जो गलत आहे वो गलत आहे. ChatGPTला पण एखादा प्रश्न विचारला तर तो मला समर्पक अशाच उत्तरं देत राहतो. ज्या गोष्टी मला आवडणार आहेत तशीच उत्तरं मला मिळतात. हे कारण AI ला हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपल्याला बऱ्याचदा लक्षात येत नाही आपण काही गोष्टी अशा पटकिनी डिसिजन्स का घेतो. काही काही गोष्टींना बघून आपल्याला अशी तिडीक काय येते डोक्यात. काही गोष्टींना बघितल्यानंतरच राग येतो, काही गोष्टींना बघितल्यानंतरच आनंद होतो. काही माणसं दिसली की आपल्याला छान वाटतं, काही माणसं दिसली काही बोलायच्या आतच राग येतो. हे कुठून तयार होतं? हे बायसेस कुठून तयार होतात? हे जे काही आपले पूर्वग्रह आहेत, मला हा शब्द खूप आवडतो, पूर्वग्रह दूषित. पूर्वग्रह कसं तयार होतात ह्या सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला आपले आवडते डॉक्टर नंदू मुलमुले सर आलेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे की आपण सतत आपल्याला काहीतरी कोणाबद्दल तरी काहीतरी मत असतं, समजूत असतं, काहीतरी बायसेस असतात आणि ते सगळं समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि एक महत्त्वाची रिमाइंडर ते म्हणजे जर तुम्हाला प्रीमियम कॉटनचे शर्ट्स घ्यायचे असतील तर कॉटन किंगने गीझा नावाचं सुंदर प्रीमियम कपड्यांचं कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. ते जर विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा विकत घेऊ शकता. सर ज्यावेळेस आपण बायसेस किंवा पूर्वग्रह म्हणतो तर नेमके पूर्वग्रह म्हणजे असतात काय? म्हणजे कशाला पूर्वग्रह म्हणायचं? म्हणजे आपण ते खूप टिपिकली ही कामं मुलांची, ही कामं मुलींची या ज्या धारणेतनं गोष्टी येतात त्यातनं जसं मुलींना गाड्या चालवता येत नाही पासून पुरुषांना काय झाडू मारताच येत नाही, हे सगळे जे पूर्वग्रह आहेत तर पूर्वग्रह म्हणजे नेमकं काय आणि ते कुठून येतात? पूर्वग्रह किंवा बायस हा जास्त सोपा आणि रूढ शब्द आहे आणि सगळ्यांना समजतो की हा माणूस बायस्ड आहे. बायस्ड आहे म्हणजे यांनी पूर्वीपासून एक मत बनवून घेतलेलं आहे असाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे पूर्वग्रह हाच एक मराठीचा पर्याय योग्य शब्द आहे. आणि आपण दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, 365 दिवस पूर्ण आपलं आयुष्य काही ठराविक समजुती, आडाखे, वहिवाटी, पूर्वापार समजुती म्हणजेच पूर्वग्रह म्हणजेच बायसेसवर आधारित घालवतो. किंबहुना या जगाच्या आकलनासाठी आपला मेंदू, आपलं मन का बरं बनलेलं, आपलं अस्तित्व काय आहे. तर माणूस जेव्हा या जगामध्ये उभा राहिला तेव्हा भोवतालच्या घडणाऱ्या घटनांचे पडसाद त्याच्यावर उमटले आणि त्याला काहीतरी आता निर्णय घ्यायचा आहे. माणसाला उठता बसता झोपता 24 तास ही हॅज टू टेक सम डिसिजन. बरोबर. कसं वागायचं या जगात, काय करायचं. आता समोर एखादा हिंस्र प्राणी उभा राहिला तर जेव्हापासून माणसाची उत्पत्ती झाली तेव्हापासून त्याला या जगामध्ये जगण्यासाठी सर्व्हायव्हलसाठी काही निर्णय
आणि त्या आधारे ॲक्शन, क्रिया. तर क्रियेच्या मागे अगोदर मेंदूने ठरवलं पाहिजे मनाने की काय करायचं आहे. हे करणं, हे दरवेळी प्रत्येक भोवतालच्या परिस्थितीचा अ, अ, आढावा घ्यायचा आणि दरवेळी विचार करायचा की आता हा हिंस्र प्राणी आहे, हा मला चावू शकतो, मारू शकतो, खाऊ शकतो, मला धावता येईल का इतक्या वेगाने, ज्या वेगाने हा धावतो आहे. हे दरवेळी माहिती ॲनलाईज करणं, विश्लेषित करणं आणि मग जगणं तगणं हे अशक्य झालं असतं. बरोबर. पूर्वग्रह आहेत म्हणूनच माणूस जिवंत आहे. याचं कारण पूर्वग्रह हे मेंदूचे, मनाचे शॉर्टकट आहेत. जिथे इमर्जन्सी आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे, पटकन निर्णय घ्यायचा आहे. माणूस जगतो, तगतो याचं कारण त्याला पटकन निर्णय घेता येतात आणि पटकन निर्णय घेण्याची जी मेंदूची क्षमता आहे ती एक ठरलेल्या पद्धतीचे परिस्थितीचं आकलन पटकन त्याला फ्रेम करणं की हे असं आहे आणि असं वागलं पाहिजे. या परिस्थितीत असा निर्णय घेतला तरच आपण जगू. हे सगळे पूर्वग्रह आहेत. आता गंमत पहा. आता माणूस आधुनिक झालेला आहे. एक काळ असा होता, पूर्वग्रह केव्हा वाढतात आणि केव्हा कमी होतात याचंही उत्तर या उत्पत्तीतच दडलेलं आहे. पूर्वग्रह एकतर खूप माहितीच्या अभावी वाढतात किंवा अति माहितीच्या अभावी वाढतात. वा. अति माहितीमुळे वाढतात. हम्म. माहितीच्या अभावी म्हणजे व्हेन देयर इज नो इन्फॉर्मेशन अराउंड, यू हॅव टू थिंक या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. म्हणून मग पूर्वग्रह कामात येतात. संध्याकाळचं बाहेर जाऊ नका, पाण्यापाशी गेलं की मांजर आडवेली काम होणार नाही, अमुक वाईट आहे, अमुक चांगलं आहे. ह्या रूढी परंपरा कुठून आलेल्या आहेत? कारण त्या त्यावेळी तो अनुभव माणसाला आला असेल, त्याच्यानंतर ती वहिवाट मांडल्या गेली. जेव्हा माहिती नाही अशा युगातून पूर्वग्रह वाढीला लागले आणि आता प्रचंड माहितीच्या दबावामुळे पूर्वग्रह पुन्हा वाढलेले आहेत. कारण इतकी माहिती ॲसिम्युलेट करणं मेंदूला शक्य नाही. म्हणजे मेंदूला बिना माहितीचं राहणं शक्य नाही आणि अति माहिती विश्लेषित करणं शक्य नाही. अशावेळी तो पूर्वग्रहांचा आधार घेतो. मला हे एक विचारायचं आहे की पण पूर्वग्रह प्रत्येक वेळेस चांगले किंवा वाईट असं काही असतात का? म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्वग्रह म्हणतो त्यावेळेस त्याला अर्थातच एक नकारात्मक भावना आपण जोडतो की त्या व्यक्तीबद्दलचं मत चांगलं नाही आहे किंवा ऑलरेडी जे काहीतरी मत बनवलेलं आहे. तर पूर्वग्रह प्रत्येक वेळेस निगेटिव्हच असतात का? असं जरुरी नाही आहे. पहिली गोष्ट अशी आहे की माणूस जेव्हा व्यवहार करतो, एखाद्या कुठल्याही नव्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो, काही काही ठरलेल्या गोष्टी आहेत, ह्या पूर्वापार समजुती ह्या कुठल्या तरी उपयुक्त गोष्टींवरच आधारित होत्या. उदाहरणार्थ आपल्याकडे काही काही अशा समजुती होत्या की संध्याकाळच्या वेळी लवकर घरी यावं, हातपाय धुवावे, देवापुढे बसावं किंवा सकाळी लवकर उठावं. आता हे काही काही समजुती ज्या आहेत त्या उपयुक्ताच आरोग्याला उपयोगी आहेत. अमुक लोकांशी व्यवहार करू नये. मला असं म्हणायचं आहे की अनेक पूर्वापार समजुती, अनेक पारंपरिक समजुती ह्या चांगल्या गोष्टींनी पडलेल्या रूढी आणि वहिवाटी होत्या. त्यांना पूर्वग्रह म्हटलं तरी सुद्धा त्या उपयुक्त आहे, आरोग्याला उपयुक्त आहे, मानसिकतेला उपयुक्त आहे. अनंत फंदींचे फटके काय आहे? बिकट वाट वहिवाट असू दे, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको, स्नेहासाठी पदरमोड कर, परंतु जामीन राहू नको. माझ्याकडे एक डॉक्टर आले आणि ते म्हणाले की आमचे एक दुसरे डॉक्टर आहेत, त्यांनी बिल्डिंग बांधताना, हॉस्पिटल बांधताना कर्ज घेतलं बँकेकडून आणि ते माझ्याकडे आले आणि सहज म्हणाले की साक्षीदार म्हणून सही करा. म्हणजे ते गॅरेंटर असतो, 2 गॅरेंटरची सही लागते आणि चांगले डॉक्टर आहेत, गॅरेंटर म्हणून सही करून टाकली. आता हे सद्गृहस्थ बिल्डिंग बांधता बांधली त्यांनी, काही दिवस प्रॅक्टिस केली, नंतर त्यांना दुबईला काही जॉब मिळाला, ते चालले गेले सोडून. इकडे EMI थकलेले बँकेचे, ते भरू शकत होते, काय कारणामुळे उशीर झाला असेल किंवा काय, बँकेने यांना नोटीस पाठवली, तुम्ही गॅरेंटर म्हणून सही केलेली आहे. छोटासा पूर्वग्रह आहे, स्नेहासाठी पदर मोड कर, परंतु जामीन राहू नको, कागजों पे लिखने के लफड़े में मत पडो. पूर्वग्रह आहे, अमुक लोकांच्या मागे जाऊ नये, अमुक लोकांचं ऐकू नये, अमुक. आता आपण त्यांना जाती धर्म म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की या समूहाचे जे लोक आहेत, या समूहामध्ये अशा चालीरीती आहेत की ज्या तुम्हाला आम्हाला जमणार नाही आहेत, की आपण त्याच्यामध्ये समरस नाही होऊ शकत.
असं हे असतं. फार छोटे छोटे डिसिजन्समध्ये पूर्वग्रह असतात. आपण रोजचे आपल्याकडे काही शुभ अशुभाच्या गोष्टी आहेत, उजवा हा पाय टाकावा वगैरे. आता याला काही अर्थ काही नाही आहे, पण ठीक आहे, आपल्याला बरं वाटतं. मंगल मंगलाच्या कल्पना, शुभ अशुभाच्या कल्पना मनात निर्माण झालेल्या आहेत, आणि मग तुम्ही ते केल्याने तुम्हाला जरा बरं वाटतं. या बरं वाटणे, शेवटी आयुष्य सगळं बरं वाटण्यासाठीच आहे. काही जे करतो आपण बरं वाटलं म्हणजे झालं, दिवस चांगला गेला. मग अशा वेळी या गोष्टी पाळायला फार काही कोणाचं नुकसानही नाही, फायदाही नाही, ठीक आहे, इट्स ओके. महत्वाच्या क्षणी मात्र पूर्वग्रहाच्या पलीकडे जाऊन, पूर्वग्रह वाईट केव्हा होतात? जेव्हा ते तुमची प्रगती खुंटवतात, जेव्हा ते तुमचे आडाखे तुम्हाला एका विशिष्ट विचारसरणीत बांधून तुमचं नुकसान करतात. एक छोटं उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, गायक मित्र, उत्तम आवाज आहे त्यांचा, आणि आम्ही गप्पा मारतो सकाळी. थोडं आपलं ते सकाळी आवाज हवेत सोडतात आणि आलापी वगैरे थोड्या बहुत घेतात. खूप सखोल ज्ञान आहे गायकीबद्दल, रागदारी गायकीबद्दल, हिंदी सिनेमाबद्दल, गाण्यांबद्दल वगैरे. त्यांनी तरुणपणची आठवण सांगितली की जेव्हा सुरुवातीला आवाज छान होता त्यांचा, फार मोठे गायक मुंबईहून आले, आणि जेव्हा यांनी ओळख करून दिली आणि तुमच्या मागे तंबोऱ्याला हा बसेल साथ द्यायला, ठीक आहे. तर ते मोठे गायक जे होते, त्यांची जी गायकीची जी पद्धत ज्या प्रकारची होती, एक्झॅक्टली हुबेहूब याची तशीच होती, आणि उत्तम दमदार आवाज होता. मध्ये त्या गायकांनी जेव्हा ते दमसाज थोड्या वेळ थांबतात, मग शिष्यांकडे पाहतात, मग शिष्य आपलं मधून थोडंसं त्याला संधी देतात. तर त्यांनी इतकं सुंदर ती आलापी रिपीट केली त्यांची रागदारी की ते चकित झाले, आणि त्यांनी त्याला तिथेच ऑफर दिली की माझ्याबरोबर मुंबईला चल, मी माझ्याकडे ठेवतो, पूर्ण शिकवतो गायकी, आणि तुझं सगळं शिष्यत्व माझं पत्कर तू, मला तुझ्यासारखं शिष्य मिळणं मला फार चांगली गोष्ट वाटते. मराठवाड्यामध्ये जेवढा दौरा होता त्या दौऱ्याला सगळीकडे ते घेऊन गेले. प्रत्यक्षात जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ आली तर म्हटलं तुम्ही का नाही गेले, आयुष्य पूर्ण बँकेमध्ये नोकरीत गेलो. तर ते खंत व्यक्त केली त्यांनी की आमच्या वडिलांच्या मनाचे काही ठरलेले पूर्वग्रह होते. हे गायक लोकांच्या मागे हिंडायचं काही अर्थ नाही आहे. हे गायक लोक काही काय म्हणते, त्यांना सवयी असतात, काय काय व्यसन लागू शकतात, काय काय यांचे असतील. आता हा पूर्वग्रह योग्य आहे का? नाही आहे. 4 गायकांच्या गोष्टी तुमच्या कानावर आल्या म्हणजे सगळे तसे आहे असं नाही आहे. आपल्याकडे कसं आहे की गडकऱ्यांनी एकच प्याला नाटक लिहिलं 1917 का 17-18 साली लिहिलं. तेव्हापासून हा थोडेसे काही ड्रिंक घेतो म्हटलं की तो सुधाकरच झाला, एकदम आडवा पडला, लोळला, आणि मग सगळा संसार, आणि मग ते मंगळसूत्र तोडणं, आणि मग बाजारात जाऊन विकणं, दारू पिणं. आता हे पूर्वग्रह झाले. नाही नाही जायचं म्हणे, तू इथेच बघ, इथेच शिक. ते बिचारे मोठे गायक होते, ते म्हणाले ठीक आहे, कधीही तुला वाटलं तर तू सांग मला. यांनी कधी हिंमत केली नाही. वडिलांच्या पूर्वग्रहामुळे यांचं पूर्ण आयुष्य नोकरीमध्ये गेलं, आणि मग नंतर ते बाजूलाही पडलं गाणं. नोकरी धंद्यामध्ये सगळे ते छंद म्हणून राहिलं. जे ते एक हे झाले असते, त्याचे ते एक्सपोनंट झाले असते मोठे त्या गायकीचे, ते काही झालं नाही. तर पूर्वग्रह हे माणसाची प्रगती रोखत असतील, प्रगतीच्या आड येत असतील, तर ते पूर्वग्रह घातक, वाईट आणि प्रगतीला थांबवणार आहे. आणि सर ते खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पण येतात ना. मी म्हणजे बघितलं की बऱ्याचदा लोकांना हे म्हणायला आवडतं की काय होतं की ह्या तुमच्या मॉडर्न कपल्सचे तुम्ही लव्ह मॅरेजेस करता, सगळ्या लव्ह मॅरेजेसमध्ये सगळ्यात जास्त डिव्होर्सेस होतात, कारण बिकॉज ते इंडिपेंडंट असतात, ते इंडिपेंडंट विचारांनी एकत्र येतात आणि त्यांना ती भीती वाटत नाही म्हणून ते घेतात. सो त्याचा तो असा काहीतरी एक बायस तयार केला, काय ओळखीतल्या 4 लव्ह मॅरेजेसचे डिव्होर्सेस झाले म्हणजे लव्ह मॅरेज केलं की डिव्होर्स होता. एस्पेशली लग्नाच्या प्रोसेसेसमध्ये तर म्हणजे जी काही प्रोसेस असते की आल्यावरती ती मुलगी कशी बसतीये, तो मुलगा काय बोलतोय, त्याचे आईवडील कसे वागतायत, ह्या प्रत्येक वागण्याला हे सगळे पूर्वग्रह लागले असतात. ह्यातनं पण रिच्युअल्स तयार होतात, यातनं पण ह्युमन रिलेशन्स बिल्ड होतात आणि ते बिनसतात, असं वाटतं का? अगदी ठरलेल्या काही गोष्टी आहेत. एक तर काही म्हणजे खरं सांगायचं तर अगदी फंडामेंटली गोष्टी मांडायच्या तर माणसाच्या रूढी, परंपरा, आणि मग त्याच्यानंतर त्यातून निर्माण झालेले धर्म विविध.
आता धर्मामध्ये प्रेषित असतात आणि ते काही ठराविक चांगल्या गोष्टी सांगत असतील याच्यासाठी, परंतु नंतर ते शब्द प्रामाण्यवादामुळे त्या तशाच पाळणं कालबाह्य झाल्यावर सुद्धा, हे बघा, पूर्वग्रह कालसापेक्ष असतात, पूर्वग्रह व्यक्तिसापेक्ष असतात, पूर्वग्रह हे समाज सापेक्ष असतात, पूर्वग्रह हे भौगोलिक परिस्थितीवश बदलतात. काल ज्या गोष्टी आम्ही पाळत होतो त्या आज पाळणं शक्य नाही, गरज नाही आहे, आणि त्या कालबाह्य झालेल्या आहेत. बरोबर. त्या गोष्टी आज कोणी पाळतो म्हटलं तर ते योग्य नाही राहणार. प्रेमविवाह, आता मुला मुलींनी प्रेमविवाह करून म्हणजे इनफॅक्ट आपला पूर्ण समाज हा प्रेमविवाहाच्या विरुद्ध आहे. भारतीय सणांमध्ये एकही प्रेमाचा सण नाही, म्हणून आपल्याला व्हॅलेंटाईन्स डे आयात करावा लागला. गाईचा सण आहे, बैलाचा सण आहे, नागाचा सापाचा सण आहे, प्रेमाचा सण नाही. वसंतोत्सव वगैरे, वसंत पंचमी वगैरे म्हणतात, पण त्याच्यात प्रेमाची मुभा नाही आहे, प्रेमाचा सणच नाही आहे. आपल्याकडची परंपरा कशी आहे, शादी करो प्यार मत करो. तो एक वह कौन थी नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये खूप छान डायलॉग आहे. तो मनोज कुमार आणि थोड्या काळाकरता हेलन त्याची हिरोईन असते. छोड करते रे प्यार का दामन, खूप सुंदर गाणं आहे, त्या दोघांचं ड्युएट आहे. तर तो म्हणतो, ते दोघे भेटतात, तो म्हणतो की माँ लड़कियां देख रही है और मेरी शादी करना चाहती है. तर ती रागावते. तो म्हणे नाही प्यार तो तुम्ही से कर रहा हूँ. तर तो नाही नाही असं, ती रागावल्यावर तो म्हणतो अच्छा मैं शादी उससे करूँगा प्यार तो तुम्ही से करूँगा. तर ती मग अजून खूप रागावते, तो म्हणतो अच्छा ठीक है शादी तुमसे करूँगा प्यार उससे करूँगा. पूर्वग्रह आहेत की प्रेमविवाह केल्याच्या नंतर भांडणं होणं सोपं आहे, पटकन भांडणं होतील, ठरवून नाही केलेलं, मोठ्या लोकांचं मत घेतलेलं नाही आहे, दोन घराणी एकत्र आलेली नाही आहेत, तुमच्यावर काही जबाबदारीच नाही आहे. जबाबदारी कशी नाही आहे? आणि ठरवून केलेल्या लग्नांमध्ये घटस्फोट होत नाही कोणी सांगितलं. स्टॅटिस्टिक्स पाहायला गेलं तर लक्षात येईल की हा पूर्वग्रह चुकीचा आहे. बहुतांश पूर्वग्रह हे सांख्यिकीदृष्ट्या बेसलेस असतात, त्यांना काहीच हे नसतं, हे ठरलेले आडाखे आहेत. हो. प्रत्यक्षात तुम्ही जर 100 केसेस घेतल्या तशा तर लक्षात येते काहीच नाही आहे त्याला अर्थ. आता अशा रूढी परंपरा किती मुलीला मंगळ असू नये, कुठला मंगळ कशाचं काय, तर त्याला काहीच नाही आहे. पण आता या युगात सुद्धा अमेरिकेत इंजिनियरची नोकरी करणारे मुलं पत्रिका पाहणारे मला माहीत आहेत, हे सगळे पूर्वग्रह आहेत. तर हे सांगायची गोष्ट अशी आहे की पूर्वग्रहांचा जो आपल्या समजुती आडाखे ह्या इमोशन बेस्ड आहे. हे सगळे शॉर्टकट का बरं आहे, कारण वी टेक इट ॲट अ इमोशनल लेव्हल, आणि माणसाची डिफॉल्ट मोड सिस्टीम जी आहे ती इमोशनल आहे. ओके. आपल्या मेंदूमध्ये भावनिक केंद्र हे 30 कोटी वर्षापूर्वीचं आहे, आणि विचारी मेंदूचं केंद्र हे फक्त 20,000 वर्षापूर्वीचं आहे. इतकी भयंकर तफावत आहे. म्हणून माणसाची डिफॉल्ट सिस्टीम ही इमोशनल आहे. म्हणून भावनांच्या आधारे माणूस पटकन निर्णय घेतो. म्हणून डॅनियल काहनमन आणि अमोस टेव्हर्स्कीचं खूप नोबेल प्राइज विनर आहे ते, त्यासाठी 1979 साली त्यांनी ती प्रॉस्पेक्ट थिअरी मांडली. आणि बाकीच्या थिंकिंग फास्ट अँड स्लो. फास्ट कोण थिंक करेल? इमोशनल ब्रेन. स्लो कोण थिंक करेल? कोणाला वेळ लागेल? जो सारासार विचार करेल, लॉजिकली थिंकिंग करेल, ॲनलाइज करेल आणि ठरवेल की नाही. लोक म्हणतात की अशा लोकांशी, या धर्माच्या जातीच्या लोकांशी व्यवहार करू नये, पण तो माणूस चांगला आहे माणूस म्हणून. तर हे पूर्वग्रह माझ्यामध्ये येता कामा नये. हा सगळा विचार करावा लागतो, आणि विचार करायला वेळ लागतो. माणूस भावनांच्या आहारी का बरं जातो? कारण भावनांचा वेग विचारांच्या वेगाच्या 50 पट आहे. फॉर 50 impulses emerging out of the emotional brain, there is only one impulse emerging out of the thinking brain. देवा, बापरे, एवढा डिफरन्स आहे. इतका डिफरन्स आहे. तुम्ही विचार करा, या खोलीला हे दार आहे, आणि पलीकडून एक माणूस दार उघडण्याचा प्रयत्न करतोय, आणि इकडून 50 माणसं ते दार दाबून धरतात आहेत. त्या एका माणसाची ताकद चालणार आहे का? नाही चालणार. तो म्हणतो अरे दार उघडा, बाहेर या, झापडं उघडा तुमचे, काही नाही आहे बाहेर, छान आहे सगळं. 50 माणसांनी दार बंद करून ठेवलेलं आहे. तो 50 के बनिस्बत एक ऐसी कॉम्पिटिशन है की बिकॉज दॅट इज व्हाय थिंकिंग ब्रेन फेल्स. म्हणून
विवेकाचा आवाज क्षीण होतो. आता काही बायसेस मी सांगतो त्याच्याबद्दल की विवेकाचा आवाज कसा क्षीण होतो. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की माणूस एकांतात वेगळा वागतो आणि समूहात वेगळा वागतो. हे बायसेस जे आहे, बायस हे माणसाच्या व्यावहारिक जीवनातील निर्णय प्रक्रियेबद्दल भाष्य करतात. एकांतात तुम्हाला जर मी विचारलं की अरे तू त्या माणसाला असं का बरं बोललास, तो इतका वाईट नाही तू, हा मला पटलं, पण मग तिथे सगळेजण जमा झाले होते आणि ते म्हणाले इसको ये करो, मी हो मिळवलो. गर्दीमध्ये बायसेस भयंकर घातक होतात. कारण गर्दी बायसेस नुसार चालते. गर्दी इमोशनल लेव्हलवर काम करते. गर्दीवर विवेक काम करत नाही. बरोबर. बापरे. आवाज दो, हम एक है, आणि मोठमोठ्याने ओरडून काहीतरी गर्दीला काय एकतर त्यांना काय म्हणता येईल त्याला पेटवायचं. मॉब मेंटॅलिटी. मॉब मेंटॅलिटी. आणि जेव्हा गर्दीचं तुम्ही नेतृत्व करता तेव्हा गर्दीच तुमचं नेतृत्व करायला लागते. बिकॉज दॅट इज ड्रिव्हन इमोशनली. मॉब नेव्हर थिंक्स, मॉब इमोशनली रिॲक्ट्स. अच्छा हो या बुरा, म्हणून पेटवून टाकणं. आता जसं नेपाळमध्ये झालं. आता त्या ओबेरॉय शेल्टन हॉटेलचा काय संबंध होता यांच्याशी? पेटवून टाकलं. लायब्ररी जाऊन टाकली, सचिवालय जाऊन टाकलं, ते ठीक आहे. आणि गर्दीमध्ये एकाच विचाराने सगळे पेटलेले असतात. आणि जेव्हा सगळेजण एकसारखा विचार करतात त्याचा अर्थ कोणीही विचार करत नाहीये. वेन एव्हरीबडी थिंक्स अलाइक दॅट मीन्स नो बडी इज थिंकिंग. बिकॉज अरे ये बराबर नहीं है, ठीक नहीं है, बोलने वाला आवाज ही नहीं है. म्हणून मग सगळ्यात महत्त्वाच्या बायसकडे या सगळ्या माणसाच्या वागणुकीचे जे बायसेस आहेत 10, 15, 20, 25, 30 प्रकारचे प्रकार आहेत वेगवेगळे. अँकरिंग बायस आहे, बँडवॅगन इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये स्टेटस को बायस आहे, ज्याच्यामध्ये काहनमन आणि अमोस टेव्हर्स्कीचं काम आहे. त्याच्यानंतर एक हॅलो इफेक्ट आहे, एक कन्फर्मिटी बायस आहे. सगळ्यात महत्त्वाच्या बायसबद्दल बोलायचं झालं, आणि हे सगळे बायस जाहिरात क्षेत्रातून, अर्थक्षेत्रातून आलेले आहेत. अँकरिंग बायस, नांगर पूर्वग्रह असं म्हणता येईल मराठीमध्ये. एक नांगर टाकला तुम्ही, एक पहिल्या माहितीचा नांगर टाकून ठेवता आणि मग त्याच्या आधारे बाकीचे निर्णय घेता. ते तर प्रसिद्ध उदाहरण आहे की ॲपलनी पहिल्यांदा लॉन्च केलं, $600 किंमत ठेवती, खूप महाग ठेवली त्यावेळी याची. 4 दिवस जाऊ दिले आणि ती $400 आणली. आता अँकर म्हणजे पहिला हे काय झालं इम्प्रेशन, $600 किमतीचं, पण आता 400 मिळते आहे. त्याची किंमत 400 किंवा 300 असेल किंवा 200 असेल, पण पहिला अँकर 600 झाल्यामुळे 400 स्वस्त वाटायला लागले, उड्या पडल्या आणि संपूर्ण विकल्या गेलं. जाहिरातदार हेच वापरतात. पहिले किंमत हाय ठेवायची, नंतर स्लॅश प्राइसेस असं असं वगैरे करून त्याच्यावरती. आता सगळे सेल सुरू आहेत, सेल्समध्ये हेच करतात. हेच अँकरिंग बायस आहे. अँकरिंग बायस माणसाचे हे नुसते विकत घेणे जाहिरातवर नाही आहे, अँकरिंग बायसचं आहे. एक मुलगा सांगून आला आमच्या नात्यातल्या मुलीला. मुलगा साधारण होता दिसायला, हिला नोकरी लागलेली, आणि जो पहिलाच मुलगा सांगून आला तो अतिशय साधारण होता. आणि अर्थातच कोणाला फारसा भावला नाही. तर तिने त्याला नाही म्हटलं. नाही म्हटल्यानंतर मध्ये काही दिवस गेले. आता नोकरी लागलेली आहे आणि वय त्या काळी 27-26 मुलीचं वय होणं म्हणजे जरा जास्त होतं ते. आणि नंतर मग दुसरा मुलगा सांगून आला. दुसरा मुलगा पहिल्यापेक्षा ठीक होता, फार काही फरक नव्हता, परंतु तिचा अँकरिंग बायस होता पहिला मुलगा. उसके हिसाब से तो ये राजबिंडा तरुणच झाला आहे. तिने हो म्हटलं. नंतर ती बोलता बोलता सहज म्हणाली की हेच पहिल्यांदा सांगून आले असते तर मी नाही म्हटलं असतं, कारण एवढं आउटस्टँडिंग काही नव्हतं. बट द अँकरिंग रेफरन्स पॉइंट वॉज द फर्स्ट. त्याच्यापेक्षा हे तो अँकरिंग बायस आपल्या आयुष्यातल्या रोजच्या याच्यामध्ये अँकरिंग बायसचा हे होतो. हे उलटं पण होत असेल ना, ब्रेकअप्स आणि याच्या लग्नात किंवा प्रेमामध्ये एखादं पहिलं तुमचं रिलेशनशिप होतं, त्याच्यात तुम्हाला फार मोठा दगाफटका होतो, दुःख सांगतं, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच बायसनी
प्रत्येक येणाऱ्या पुढच्या प्रेमाकडे बघता. असंही होऊ शकतं. अगदी बरोबर आहे. याचं कारण असं की सगळे मुलं वाईट नसतात. सगळे तो त्या अमुक जातीचा होता किंवा अमुक समाजाचा होता किंवा अमुक व्यवसायातला होता. पूर्वी व्यवसायातले मुलं चांगले नाही समजायचे. नोकरी असावी बाबा. धंधे में ऊपर नीचे हो गया, ये खड्डे में जाएगा, कौन करेगा? व्यवसायातल्या मुलांचे उत्तम व्यवसाय करत असून उत्तम इन्कम असूनही लग्न नाही करायचे. बरोबर. कारण ते सगळं बेभरोशाचं असं मराठी टिपिकल मध्यमवर्गीय हां. माणसांची कल्पना होती. आता ज्या समाजामध्ये व्यवसायाधारितच सगळे आहेत तिथे बिलकुल अजिबात त्यांना तसं वाटायचं कारण नाही. आपले पूर्वग्रह तसे निर्माण झालेले होते आणि हे आहेच. त्यांनी दगा दिला म्हणजे सगळे वाईट आहे असं नाही. पूर्ण औरत जात ये वगैरे ते जे डायलॉग आहेत ते नाही, हे जनरलायझेशन झालं, चुकीचं आहे हे. त्यांनी केलं म्हणून ते सगळे त्याच याच्यातले हे आहे असं नाही आहे. तर मी जसं अँकरिंग बायस आहे, बँड वॅगन इफेक्ट एक आहे. बँड वॅगन इफेक्ट म्हणजे पूर्वी अमेरिकेमध्ये एक असं वरातीसारखं संगीत म्हणजे म्युझिक वगैरे चालवत जाणारी व्हॅन असायची आणि मग रस्त्यात लोकांनी त्याच्यामध्ये उडी मारून बसायचं आणि मग ते वाजवत वाजवत पुढे न्यायचं. असं ते 19व्या शतकातली गोष्ट आहे. बँड वॅगन. वॅगनमध्ये बँड खेळणार. म्हणजे जे लोकप्रिय आहे, गाजते आहे, त्याच्यात उडी मारणे. बँड वॅगन इफेक्टमुळे काही गाणे, टुकार गाणे वाजतात आणि चालून जातात. हो. मला आठवतं एक तेलुगू गाणं होतं, आ अंटे अमलापुरो. कोणाला त्याचा अर्थही कळत नव्हता. जे जिकडे तिकडे तेच वाजते. हो. अगदी त्याचा वीट येईपर्यंत वाजून ते पटकन हे होऊन गेलं. हो. आता तुम्ही पहा एखादी व्हायरल होते, ही इतकी व्हायरल होते आणि इतके लोक पाहतात, इतक्या वेळा पाहतात. बँड वॅगन इफेक्ट आहे. सब देख रहे तो तुम देख रहे. 1,00,000 लोकांनी पाहिला म्हणून 2,00,000 लोक, 1,00,000 लोकांनी कसे पाहिला म्हणून तो 2,00,000 लोक बँड वॅगन इफेक्ट आहे. एक स्टेटस को बायस फार महत्वाचा आहे. स्थितिस्थापकत्वाचा पूर्वग्रह आहे ते चांगलं आहे. नव्याचा हे करू नये, बदल करू नये. नोकिया, कोडॅक याच्यामुळे बुडाल्या. हो. जेव्हा पहिल्यांदा डिजिटल कॅमेरे झाले, डिजिटल कॅमेराची कल्पना आल्यानं कोडॅक म्हणे आपले ते रील, ते धुणं, ते सगळं तेच चांगलं आहे. बदल स्वीकारत नाही. बदलाविषयी पूर्वग्रह की जे नवीन येते ते काही टिकाऊ नाही. हे तर पूर्वापार इतक्या वर्षाचं आहे. म्हणजे जसं पूर्वी कर्ज काढणं वाईट समजायचं. हो. अरे कर्ज काढलं म्हणजे ह्याला आता याचे दिवाळखोरीचा फॉर्म भरा. वा एक्झॅक्टली. आता तर कर्ज काढल्याशिवाय म्हणजे मूर्खपणा आहे स्वतःचे पैसे टाकणं असं समजतात लोक. हो. पण एक काळ होऊन गेला ज्या काही त्याच्या डोक्यावर कर्ज म्हणजे तो रात्री झोपायचा नाही. अरे हा माणूस याच्या डोक्यावर कर्ज आहे, नको. त्याशी व्यवहार करायला घाबरायचे लोक. तर हे जे नवीन बदलांना तुम्ही स्वीकार, मग त्याच्यामध्ये खूप छान एक्सपेरिमेंट झालेले आहेत. स्टेटस को बायसमध्ये प्रॉस्पेक्ट थिअरी जी आहे ती डॅनियल काहनमन आणि ॲमॉस टेव्हस्कीची आहे 1989 सालची. प्रॉस्पेक्ट थिअरी जी आहे ती हेच सांगते की माणसं नवीन बदलातल्या वाईट गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. की हे याच्यामध्ये धोके हे मॅग्निफाय होतात. त्याच्यामुळे माणसं नवीन बदल स्वीकारत नाहीत. आणि स्थितिस्थापकत्व म्हणजे असं, मला एक फार गमतीची गोष्ट आठवते. मी MD सायकॅट्री करत होतो. दादर वेस्टच्या बाहेर पडलो तुम्ही की मामा काणे यांचं हॉटेल लागतं. एकेकाळी ते हॉटेल खूप मोठं होतं. आता मराठी माणसाचा व्यवसाय, त्याच्यामुळे ते हॉटेल आता आकर्षून छोटंसं झालेलं आहे. वास्तविक इतक्या मोक्याच्या जागेवरचं एवढं मोठं हॉटेल. आम्ही तिथे जायचो नेहमी. रविवारी जेवायला जायचो. रविवार शनिवारी आम्हाला जेव्हा ऑफ असायचं, सायनवरनं जायचो. तर तिथे आणि ते पांढरी टोपी आणि खाकी हे घातलेले वेटर वगैरे त्यांचे ठरलेले, समोर एक भैया बसायचा. ताटली आहे, त्या ताटलीमध्ये जे थाळी आहे जेवणाची, त्याच्यामध्ये सोय होती की तुमची एखादी भाजी नको असेल ती वाटी बाजूला ठेवून द्यायची आणि तुमच्या आवडीची भाजी घेऊ शकता. तर तो वेटर यायचा, तो म्हणायचा, तो माणूस त्याच्याकडे पाहायचा भैया वेटरकडे, हो बदलतो, त्याला पाठ होतं, त्याचं लक्षात होतं. ती वाटी काढायची बटाट्याची. कसला भैया आहे म्हणे, रोज बटाट्याची भाजी होतो म्हणे. त्याला नवीन भाजीच आवडायची नाही. याला सांगितलं म्हणे ही छान उसळ आहे, आज चांगली झालेली आहे, रोज बटाट्याची भाजी पाहिजे म्हणे त्याला. स्टेटस को. बटाटा खाया तो बस पेट भर गया. माझ्या वडिलांचाच होतं. भात खाल्ल्याशिवाय पोटच नाही भरत. पोट नाही भरत. कोणाकडे जेवायला गेले, काय भातच नाही वाढला, जेवण डायरेक्ट वाटलं नाही.
स्थितिस्थापकत्वाच्या ह्या सगळ्या स्टेटस को बायस आहे, अँकर बायस आहे, बँड वॅगन इफेक्ट आहे. पण तुम्हाला 2 महत्त्वाच्या बायसबद्दल सांगतो. जे बायस माणसाच्या जीवनाचा आमूलाग्र बदल घडवून आणतात आणि त्याच्या जीवनावर खूप हे ह्या समाजाची प्रगती, गती जी काही असेल ती झाली असेल तर ती या बायस तोडणाऱ्या लोकांकडून झाली आहे. तो बायस आहे कन्फर्मिटी बायस. 1950-55 साली सॉलोमन ॲश नावाचा एक सायकोलॉजिस्ट होता. त्यांनी एक सिम्पल एक्सपेरिमेंट केला. तो एक्सपेरिमेंट असा होता की माणसं समूहामध्ये कसे वागतात, माणसं निर्णय कसे घेतात, हाऊ पीपल टेक देअर डिसिजन्स व्हेन दे आर इन अ ग्रुप. तर ग्रुप थिंकबद्दल हे सगळे एक्सपेरिमेंट्स होत्या. त्यांनी काय केलं की ज्याच्यावर एक्सपेरिमेंट करायची आहे तो एक माणूस आणि स्वतःचे 7 माणसं. समजा ते एका रांगेत 8 लोक उभे आहेत, 8व्यावरच प्रयोग करायचे. 7 याच सोलोमनचीच माणसं आहेत. 2 कार्ड घेतले. एका कार्डवर 3 रेषा आहेत, ए बी सी. ए बी सी वेगवेगळ्या लांबीच्या. आता कार्ड बी वर दुसऱ्या कार्डवर एकच रेषा आहे. ती रेषा या एबीसी मधल्या सी इतकीच आहे. म्हणजे या 3 पैकी कुठली रेषा याच्याशी जुळते? सी. उत्तर क्लिअर आहे. साधी एक्सपेरिमेंट. या 3 रेषेपैकी याच्यातली कुठली रेष आहे? ही सी रेषा आहे. हे सहज ओळखू येण्यासारखा हे 2 कार्ड होते. ओळीने 7 लोकांना जेव्हा ते दोन्ही कार्ड दाखवले, ओळीने 7 लोक जे याचीच माणसं होते त्यांनी बी हे चुकीचं उत्तर दिलं. मग 8व्याची वेळ आल्यावर 70% लोकांनी त्या चुकीच्या उत्तराची री ओढली. ते चुकीचं उत्तर दिलं. इट वॉज ऑब्वियस की हे चुकीचं उत्तर या 7 जणांचं चुकलेलं आहे. मग 8व्यावर काय झालं? मग त्याला पकडलं, त्याला विचारलं की तू एकांतात विचारल्या या 3 पैकी तुला दिसत नाही कुठली? हा सी जुळते. मग तू बी कावर उत्तर दिलं? नाही 7 जणांनी दिलं. ठीक आहे ना, मग म्हणून काय झालं? मला असं वाटलं की कशाला वेगळं उत्तर द्या, सगळे एवढे 7 जण म्हणतात आहेत तर काहीतरी असेल त्याच्यात. काही जण असं म्हणाले की माझंच काही चुकलं असेल, म्हणजे असेल शक्य बाबा, 7 जण खोटं कसं बोलतात. 4 चौघं कसे वागतात त्याप्रमाणे वागावं, हा कन्फर्मिटी बायस. कन्फर्मिटी म्हणजे अनुपालन म्हणा किंवा काय त्याला मेंढी बायस आहे. बास हे ज्याला आपण भेडशाल म्हणतो. म्हणजे आपल्या मराठीमध्ये तसं 4 चौघासारखं वागावं रे बाबा, वेगळं नको उगाच. ज्या स्पॉटलाईट इफेक्ट म्हणतात. अजून एक इफेक्ट आहे स्पॉटलाईट इफेक्ट. म्हणजे तुम्हाला वेगळं दिसायला आवडत नाही, तुमच्यावर स्पॉटलाईट पडल्यासारखं होतं ना. आता समजा वर्गामध्ये मी आहे, मला काही प्रश्न विचारायचा आहे. कॉलेजमधली माझी नेहमीची जी कहाणी की मला समजलेलं नाही ते शिकवलेलं, पण 100 मुलांचा क्लास आणि मी एकट्याने उठून उभं राहिलो आणि विचारलं तर माझ्यावर स्पॉटलाईट, सगळेजण माझ्याकडे पाहतील, अरे याला एवढं कळत नाही असं त्यांना वाटेल. असं मला माझेच पूर्वग्रह. कधीही उठून विचारलं नाही. वास्तविक विचारायला पाहिजे होतं. त्याचं कामच आहे शिकवणं आणि समजावून सांगणं. पीपल गेट स्केअर्ड ऑफ स्पॉटलाईट इफेक्ट. वेगळं दिसू नये म्हणून मग कन्फर्मिटी बायसमध्ये 4 चौघासारखं राहावं बाबा. 4 म्हणजे ते पुलंचं वाक्य असामी असामी म्हणून छान वाक्य आहे. त्याचे वडील ते बेमट्या माणसानं 4 चौघांसारखं राहावं. होळीमध्ये बोंबला मारण्यावयास लाज वाटणे हा पुरुषार्थ नव्हे. तीर्थात काय कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण. 4 माणसं जसे करावे तसं करतात. तर सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्हाला यू वॉन्ट टू कन्फर्म टू व्हॉट सोसायटी. आपण बाबा 4 लोक म्हणतात तसं करावं. या 4 चौघांच्या म्हणण्याचा इतका परिणाम असतो की आयुष्यभर 4 चौघांप्रमाणेच आयुष्य जातं. शेवटी 4 जणांच्या याच्यावर खांद्यावर बसून तो चितेवरती चढतो. एक खूप सिंपल छान एक्सपेरिमेंट केलं ते सॉलोमन ॲशचे. हे सगळे एक्सपेरिमेंट्स आहेत, हे पुन्हा 50 वर्षानंतर सुद्धा रिप्लिकेट करण्यात आले. फुटपाथवरती 4 माणसं उभे राहिले आणि ते बाजूच्या बिल्डिंगकडे बघायला लागले आणि 4 माणसं सतत बिल्डिंगकडे बघायला लागले. आता रस्त्यावरनं येणारा जाणारे पाहतात, हे 4 जण काय पाहतात म्हणून 5वा पाहिला, मग 6वा थांबला, मग 7वा थांबला. होता होता तिथे मॉब जमा झाला. काहीच नाही
नंतर एक्सपेरिमेंट अशी 4 जण पाहतात आहे म्हणजे काहीतरी असेल. हो. कन्फर्म टू द सोसायटी. सब देख रहे हैं क्या है. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही समजा 5 माणसं पाहतात म्हटलं तरी सुद्धा तेवढाच मॉब जमतो. 7 माणसं पाहत असली तरी तेवढाच माणसं. म्हणजे 4 नंतर माणसं वाढवल्याने मॉब वाढत नाही. तेवढेच राहतात. म्हणजे एखाद्या खोलीमध्ये अंधार आहे आणि एक दिवा पेटवल्यावर उजळून निघेल. तर दुसरा, तिसरा, चौथा पेटवल्यावर तेवढं प्रमाणात नाही उजळणार. कारण ऑलरेडी आहे तो प्रकाश. तसं माणसाची कन्फर्मिटीची टेंडन्सी अशी आहे की 4 माणसं असं बोलणारे मिळाले म्हणजे 5व्याला धीर येतो किंवा 5वा म्हणतो की हे बरोबर आहे. कन्फर्मिटी इन्क्रीजेस मार्जिनली बाय द नंबर ऑफ पीपल. मिनिमम 4 to 5 पीपल आर रिक्वायर्ड. म्हणजे 4 चौघांसारखं वागावं हे वाक्य इतकं सायंटिफिक आहे की 4 लोकांनी एक गोष्ट अशी केली की मग तर 5वा ते करणार. कन्फर्मिटी बायस महत्त्वाचं याच्यासाठी मी जे सांगणार होतो की या जगामध्ये बदल कोणी घडवून आणलेला आहे ज्यांनी कन्फर्म व्हायचं नाकारलं. बरोबर. या रूढींविरुद्ध, परंपरांविरुद्ध एक बाबासाहेब आंबेडकर, एक आगरकर, एक फुले उभे राहिले आणि म्हणाले की नाही हे चुकीचं आहे. 100 लोक म्हणो का 1000 म्हणो का 10,000 म्हणो, जो गलत है वो गलत है. ह्या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारा माणूस हा नेहमी या सगळ्या कन्फॉर्मिटीच्या विरुद्ध उभा राहतो आणि त्याची किंमतही चुकवायची हिंमत ठेवतो. एक्सपेरिमेंटमध्ये असंही दिसलं की समजा 7 जणांमध्ये एक जण जरी करेक्ट आन्सर देत असला तरी 8व्याला धीर येतो. मग 70% हो म्हणणाऱ्यांचं प्रमाण 40% वर येते. म्हणजे तुमच्या मताला पुष्टी देणारा जर अजून एक मिळाला समानधर्मी तर आपोआप वाढतं, माणसाची हिंमत येते की नाही ये भी बोल रहा है तो चलो. सो हे समाजाचं जे पूर्वग्रहाचा गाडा आहे या गाड्याला कन्फर्मिटी बायस इतका महत्त्वाचा आहे. आणि कन्फर्मिटी बायसमुळे वर्षानुवर्ष त्याच त्या रूढी, त्याच त्या परंपरा, त्याच त्या वहिवाटी चालवल्या जातात. त्या बदल घडवून आणतात पीपल हू डोंट कन्फर्म टू द सोसायटी. गॅलिलिओ व्हायची भीती वाटते. एक्झॅक्टली. मला वाटतं आणि आता AI पण कन्फर्मेशन बायसवरच Absolutely. काम करतं ना. म्हणजे आणि किंवा सगळे ऑल्गोरिदम्स पण. म्हणजे आपण Instagramवर काहीतरी बघायला लागलो. मी काय 2 मांजरवाली व्हिडिओ पाहिले तर Instagramला वाटतं की अच्छा ह्याला मांजरवाले व्हिडिओज आवडतात आणि ते माझं फीड पूर्ण त्याने भरून टाकतं आणि मला तेवढंच दाखवतं. जसं की दुसरं काही एक्झिस्टच करत नाही जगात. ChatGPTला पण एखादा प्रश्न विचारला तर तो मला समर्पक अशाच उत्तरं देत राहतो. ज्या गोष्टी मला आवडणार आहेत तशीच उत्तरं मला मिळतात. तर AI पण आपले कन्फर्मेशन बायस अजून घट्ट करतात. अगदी आहे. कारण एआयला सोपं जातं ना, तुमचे समज पटकन काढायचे एका बाजूला आणि ते फीड करत राहायचे. पॅटर्न मॅचिंग आहे फक्त ते. पॅटर्न मॅचिंग करायचा म्हणजे तो तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला वागणुकीला एका पॅटर्नमध्ये बसवतो आणि त्या पॅटर्नप्रमाणे तुम्हाला फीड करत जातो अल्गोरिदम. तर एआयला सुद्धा हे जे कॉग्निटिव्ह बायसेस आहे हे एआयला पोषक आहेत. मी दरवेळी प्रत्येक माणसाशी वागताना स्वतंत्र विचार बुद्धी वापरून करत असेल तर एआय मला कशी मदत करेल. एआयला माझा काही पॅटर्न नाही एआय समोर. अरे हर एक बात ये सोच के ही करता है. हा पूर्वग्रहाच्या आहारी नाही जात. सो अल्गोरिदम कांट प्रोव्हाइड मी समथिंग बिकॉज टुडे आय थिंक डिफरंटली, टुमॉरो आय थिंक डिफरंटली. प्रत्येक गोष्ट मी त्या निकषावर तपासूनच करतो. पूर्वग्रह का बरं पडलेले आहेत पायंडे? दरवेळी तुम्ही विचार करून निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून वास्तविक विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. आता एका हॅलो इफेक्टच्या बायसबद्दल बोलून या बायसेसच्या शेवटाकडे आपण. हॅलो इफेक्ट सगळ्यात महत्त्वाचा बायस. हॅलो इफेक्ट हा जाहिरातीतून आलेला बायस आहे आणि आपल्या रोजच्या वागणुकीवर हॅलो म्हणजे तुमच्या डोक्याभोवतालचं वर्तुळ. संत आणि मोठे जे हे असतात ते त्यांच्या भोवताल. एखाद्या माणसाच्या डोक्याभोवती तुम्ही एक वलय तयार करता. बरोबर. हा वलयाचा पूर्वग्रह आहे. तर हे वलय तुम्ही एकदा उभं केलं की तो माणूस सद्गुणाचा पुतळा म्हणून ठरवून टाकतात. उदाहरणार्थ युजली माणसं गोरा, श्रीमंत, छान कपडे घातलेला, मग तो खानदानी असेल, मग तो सद्गुणी असेल, मग तो काय म्हणता येईल त्याला उमदा असेल स्वभावानी, मग तो दिलदार असेल आणि तो
भ्रष्ट नसेल, तो प्रामाणिक असेल, राजकीय क्षेत्र असो, जाहिरातीचं क्षेत्र असो, आपण माणसांच्या भोवती हॅलो तयार करतो आणि त्याला त्याच्या एका गुणासाठी सगळे सद्गुण त्याला आहेत असं गृहीत धरून चालतो. बरोबर. हम्म. आमच्याकडे लहानपणी एक माझ्या भावाचा मित्र यायचा. सावळा वगैरेच होता तो, पण अशी जुल्फे वगैरे मस्त काढायचा, पेटी छान वाजवायचा आणि गप्पा छान करायचा. मला खूप आवडायचा तो. आणि ते पेटीवर सुंदर बोटं. आता ते पेटी वादन आणि त्याला खूप गाणी पाठ होती, हिंदी सिनेमातली गाणी. त्यावेळी म्युझिक लागल्याबरोबर ते गाणं ओळखणारा म्हणजे काय बा 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 हां. बा एकदम प्रकांड पंडितच झाला. हां. ते इंट्रो म्युझिक टिपिकल असते ते, हां. मग तो ओळखायचा पटकन ते गाणं. तर मला असं वाटलं की हा खूपच छान माणूस आहे आणि काय याचं आयुष्य आहे ते. नंतर कळलं की त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला ऑफिसमध्ये. नंतर कळलं की तो व्यसनांच्या आहारी गेला. नंतर कळलं की त्यांनी काहीतरी असे भानगडी केल्या की ज्याच्यामुळे पोलीस त्याच्या मागे लागले. नंतर कळलं की हा वाह्यातच होता. तर असा कुठला एक गुण धरून आपण त्याच्या भोवती त्याला सगळे सद्गुण बहाल करून टाकतो, की नंतर आपण विचारही नाही करत की उत्तम पेटी वाजवता येणं किंवा सिनेमाची गाणी पाठ असणं हे काही सद्गुणाचा काही संबंध नाही याचा. हो. पण तुम्ही ते करता. हे आजपासून 125 वर्षापूर्वी 1920 साली थॉर्नडाईक नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी हॅलो इफेक्ट शोधून काढला. आणि मग हॅलो इफेक्टचं दुसऱ्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर जसं हिटलर भोवती हॅलो, की हा आपला त्राता आहे, हा उत्तम भाषण करतो आणि हा दमदारपणे बोलतो आणि हा जर्मनीचं सगळं मोठेपणा पुन्हा आपल्याला निर्माण करायचं आहे, राईज ऑफ द थर्ड राईश. तर हा सगळ्या सद्गुणांचा पुतळा आहे. तो भयानक वर्णविद्वेषी आणि खुनी निघाला. तर हॅलो आपण असे तयार करत जातो लोकांच्या भोवती आणि त्याच्या पायी आपली फसगत होते. जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये हिरोईन कपडे धुवायच्या साबणासाठी हिरोईन कशाला, कपडे धुवायचे डिटर्जंट पावडरसाठी. हो. तिचं जे छान लुक आहे आणि तिच्या ज्या सद्गुणी भूमिका आहेत आणि त्याचा इफेक्ट आपण, तिने आयुष्यात एक रुमालही धुतलेला नाही आहे, पण ती जाहिरातीसाठी का लागते? याचं कारण लोक हॅलो इफेक्टमुळे वाहवत जातात आणि ती वापरते म्हणजे हे चांगलं आहे. ती धुते आहे म्हणजे संडास साफ करायचं केमिकल जे आहे ना, मोठे मोठे नायक येऊन त्याचं हो. जाहिरात करतात. हो. त्याचं काय संबंध आहे का? तो वापरतोय म्हणजे चांगलं असेल. पायातल्या भेगा त्याच्यामध्ये मलम टाकायचं, महानायक लागतो. का बरं? याचं कारण लोक हॅलो इफेक्टमुळे त्याच्या आहारी जातात. बरोबर. हॅलो इफेक्टचा जाहिरातीमध्ये असा प्रचंड परिणाम होतो. गमतीचा भाग सांगतो की आपल्या खूप मोठ्या हिरोईन होऊन गेल्या मधल्या काळामध्ये. त्याच्यामध्ये हेमा मालिनी असेल किंवा मग झीनत अमान असेल आणि शर्मिला ठाकूर असेल, मुमताज असेल आणि इतर काही असतील. या सगळ्यांनी साबणाच्या जाहिराती केलेल्या आहेत. माधुरी दीक्षितने केलेली आहे. डिटर्जंट पावडरची याची ती जाहिराती, पापड मसाले हे ते वगैरे. हे हॅलो इफेक्टचा परिणाम. ती वापरते, ती खाते आहे, ती धुते आहे आणि हे तर म्हणजे चांगलं असेल. अशा जाहिराती कधीही प्राणने आपल्या आयुष्यात कुठली जाहिरात केली असो त्याला मिळाली नाही कुठली जाहिरात. हो, म्हणजे प्राणी विकलं तर घेणार नाहीत हो. लोक. एक्झॅक्टली. त्याला हॉर्न इफेक्ट म्हणतात. ओके. याच्या भूमिका निगेटिव्ह आहेत ना सिनेमामध्ये, तर त्यांनी वापरलं तर ते विकल्या नाही जाणार. हो. तर दॅट इज हॉर्न इफेक्ट. हेलननी गुरसोंडी घासायची कुठली जाहिरात केली का भांडे घासायची? नाही केली. आणि हेलनची प्रतिमा अशी केलेली आहे त्यांनी. सिनेमातली तिची प्रतिमा वेगळी आहे, व्हॅम्प आहे किंवा काय कॅबरे डान्सर आहे काय. तर ती भांडे घासायची जाहिरात नाही करू शकत. तिला मिळणार नाही कारण ते हॉर्न इफेक्ट आहे. तर एखाद्या दिवशी वाईट मत करून घेणं म्हणजे हे हॉर्न इफेक्टही आहे. हॅलो आणि हॉर्न. खेळाडूंवर जाहिराती येतात. हो. आता हा खेळाडू खूप प्रसिद्ध आहे आणि तो सेंचुरीवर सेंचुरी मारतोय आणि सिक्सर मारतोय आणि जिंकवून देतोय. हॅलो इफेक्ट. मग तो म्हणतो की अमुक क्रीम वापरा, अमुक केसाचं तेल वापरा वगैरे. ठीक आहे. ती जाहिरात यायला लागते तोवर तो झिरोवर आउट व्हायला लागतो. मग त्याचा बॅड पॅच सुरू होतो. हो. तर त्या जाहिरातीचं उलट इफेक्ट होतो. अरे हा वापरतोय मग घेऊ नका हे तेल. हॉर्न इफेक्टमध्ये कन्वर्ट झाला. Correct. हॅलो इफेक्ट हा असा, आपण काही लोकांना सद्गुण बहाल करून टाकतो. राजकीय क्षेत्रामध्ये एखादा उमदा छान पॉलिटिशियन आहे, धडाकेबाज भाषणं देतो आहे. आता हा भ्रष्टाचारी नाही आहे, हा उत्तम प्रशासन करेल, हा आपलं कल्याण करेल,
हा आपला त्राता करता धरता आहे, हा आपल्या देशाचं नेतृत्व उत्तम करेल. हे सगळे सद्गुण तुम्ही तपासला आहे का? तो फक्त छान दिसतो आणि छान भाषण देतो आणि फरडं उत्तम वक्तृत्व आहे, हे काय बाकीच्या गोष्टीचा निकष झाला का? नाही. नेतृत्वाचं कसं नाही संबंधच नाही, कळत हेच नाही आहे ना, ते क्रायटेरियाच नाही आहे. पीपल हॅव गिवन हिम द बेनिफिट ऑफ हॅलो इफेक्ट. मग हॅलो इफेक्टमध्ये माणसं आपली विवेकी बुद्धी गहाण ठेवतात. आपण त्या गोष्टीकडे येतो की हो. पूर्वग्रह वाईट का बरं आहे? हम्म. पूर्वग्रह वाढीला का बरं लागले? एक काळ होता माहितीच नव्हती म्हणून पूर्वग्रहाच्या आहारी माणूस जात होता. आता एक काळ आला की 200 पट जास्त माहिती आमच्या डोक्यावर येऊन आदळते, वी कॅनॉट अनालाइज. सो वी टेक क्विक डिसिजन्स ऑफ बायसेस. वी हॅव बिकम मोर अँड मोर बायस्ड. दुर्दैवाची गोष्ट आहे की इतक्या प्रगत युगामध्ये आपण राहतो, पण आपण बायसेसच्या आधारे काम करतो. सर हे बायसेस थोडेसे आपल्याला रिव्हर्स करता येणं शक्य आहे का, किंवा थांबता येणं शक्य आहे का? कारण का इतका हा जो माहितीचा ओघ आहे, म्हणजे ती वाहतीये नदी, त्यात थोडंसं थांबता येणं शक्य आहे का, किंवा थोडंसं कुठेतरी बुद्धीने विचार करता येणं शक्य आहे का, की बघा थोडंसं पाणी हलवून नक्की काय दिसतंय बघा ना, गढूळ असल्यामुळे आपल्याला जे दिसतंय तिकडे चाललोय आपण, तर ते हलवून थोडं बघता येणं शक्य आहे का? अगदी हेच बायसच्या बाहेर निघायचं कसं? हाऊ नॉट टू गो विथ द फ्लो ऑफ बायसेस. वाहवत न जाणे, तर याच्यासाठी प्रवाहाच्या बाहेर येऊन बसलं पाहिजे. माणसं अनुभवातून शिकत नाही, याच्यापेक्षा वाईट हे आहे की माणसं अनुभवापासून स्वतःला वेगळं नाही करत. आपण असा विचार केला, पण आपण थोड्या वेळ थांबूया, हे खरंच असं असतं का? अशी माणसं या धर्माची, या जातीची, या भौगोलिक क्षेत्रातली, या देशाची वाईट असतातच का? बायसेसच्या वर येऊन माणूस केव्हा विचार करेल? जेव्हा तो विवेकी विचार करेल. मी तुम्हाला सांगितलं की इमोशनल हायजॅकिंग ऑफ द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि आपला विवेकी जो विचारी मेंदू आहे, हे इमोशन्स हायजॅक करून टाकतात. बरोबर. मग त्याच्यापासून विचारी मेंदूला सोडवता आलं पाहिजे. बायसेस म्हणजे इमोशनल हायजॅकिंग आहे आणि रॅशनल लॉजिकल थिंकिंग हे विचारी मेंदूचं काम आहे. विचारी मेंदूला वेळ लागतो, ॲनलाइज करावा लागतो. तो वेळ आपण दिला पाहिजे. आपण असा निर्णय घेतोय, पण हा खरंच बरोबर आहे का? आपण हे आडाखे मांडलेले आहे, खरंच या अमुक अमुक माणसं सगळी वाईटच असतात का? जसं बायकांना गाडीत चालवता येत नाही, बायका हेच करून टाकतात आणि त्यांना निर्णयच घेता येत नाही, किंवा हे खरं आहे का? सगळ्या बायका अशा होत्या का? आपल्या आईने किती कणखर निर्णय घेतलेले आहेत आयुष्यात, किती अडचणीतून वाट काढलेली आहे, मग ती बाईच होती, ती स्त्रीच होती. आपल्या देशामध्ये तर इतकी भयंकर परिस्थिती आहे की मुली जन्मालाच येऊ देत नाहीत. मुली आपला वंश पुढे चालवू शकणार नाहीत आणि मुली हे नाही काय म्हणतात त्याला, बर्डन आहेत आपल्याला. या पूर्वग्रहापायी तर आपण आपली स्त्री पुरुष जी आहे आकडेवारी सुद्धा बिघडवून टाकलेली आहे सगळी. किती भयंकर बायस आहे की जो मारूनच टाकतो गर्भात मुलींना. तर माणसांनी थोडा वेळ थांबून विचार केला पाहिजे की जो निर्णय मी घेतो आहे तो लॉजिकली रॅशनल आधारे घेतो आहे का, विचारपूर्वक घेतो आहे का, आणि सांख्यिकी दृष्टीने स्टॅटिस्टिकली बरोबर घेतो आहे की नाही घेत आहे. एक घटना वाईट घडली आहे बघा, जसं तू म्हणतात की अव्हेलेबिलिटी ह्युरिस्टिक बायस, म्हणजे जे ताजी ताजी माहिती आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेऊन मोकळे होतो. अहमदाबादला विमानाचा अपघात झाला आणि विमानाचा अपघात म्हणजे 100% मॉर्टॅलिटी. त्याच्यानंतर एकदम डाऊन झालं विमान विक्रीच्या तिकिटाचं हे मार्केट. आता देशामध्ये रस्त्यावर अपघात होता तर 1.5 लाख लोक, 1,70,000 मागच्या वर्षी मेले. 1.5 ते 2.25 लाख लोक रस्त्यावरच्या अपघातात मरतात. याच्यात काय जे बसले असतील विमानात 300, 400, 500, आणि अशी घटना दरवर्षी नाही होत, दर महिन्यानं तर सोडूनच द्या, 2-4 वर्षातून एकदा होते. कुठे 350 कुठे 1,70,000. पण माणूस म्हणतो चला अरे आपण मोटार चालवत जाऊ, मोटार यावर रस्त्यावर जास्त लोक मरतात. पण अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक बायस जो आहे, ताजी माहिती काय आहे त्यानुसार माणसाचे मग भेडचाल. कोलेस्ट्रॉल वाईट, आता एक बातमी पसरते, कोलेस्ट्रॉल वाईट. कोलेस्ट्रॉल, तुझं कोलेस्ट्रॉल किती आहे? HbA1c तुझं 7.5 आहे, माझं 7.25 आहे, तुझं 5 आहे, झालं. जो उठतो तो कोलेस्ट्रॉल तपासतो. कोलेस्ट्रॉल काय आहे? काहीच नाही आहे त्याला काही अर्थ. ब्लड कोलेस्ट्रॉल लेव्हलचा तुमच्या रक्तवाहिन्या
मध्ये प्लाक्स निर्माण झाल्याचा काहीही संबंध नाही असे कार्डिओलॉजिस्ट सांगतात. ब्लड कोलेस्ट्रॉलचा काही संबंध नाही. पण जो उठतो तो ते करायला लागतो. हे माणूस थोडा थांबून विचार केला पाहिजे की खरंच विमान अपघात एखादा होतो, लगेच दुसरा कसा होईल? काही दुर्दैवी कारणं घडली असतील. यू हॅव टू स्टॉप अँड थिंक, गिव्ह टाईम टू युअर ॲनालिसिस. आणि हे स्टॅटिस्टिकली बरोबर आहे का, असे काही प्रश्न माणसाने विचारले तर तो बायसमधनं बाहेर पडू शकतो. त्याच्यानंतर स्वतःवरती विश्वास, जसं आता कन्फर्मिटी बायसच्या बाबतीत मी सांगितलं, सगळे म्हणतात आहेत पण ते खरं नाही आहे. मॉबमध्ये विरुद्ध उभं राहण्याची हिंमतही पाहिजे, ताकदही पाहिजे. मला याचबद्दल थोडंसं वेगळ्या अर्थाने म्हणजे बऱ्याचदा ना लग्नाच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत जसं मगाशी म्हणालो, आई वडिलांचे काही बायसेस असतात. तुम्ही मुलाला जेव्हा भेटवायला घेऊन जाता किंवा मुलीला भेटवायला घेऊन जाता की नाही आपल्यातली नाही आहे त्यांच्यातली. सो हे बायसेस रिव्हर्स करण्यासाठी मुलं काय करू शकतात? कारण मला माहिती आहे खूप यंगस्टर बघतात आणि त्यांचा हा प्रश्न आहे की आई वडिलांना समजावून कसं सांगायचं की असं काही नसतं, आता ते मान्य आहे, म्हणजे असं काही नाही आहे. तुमचे जे काही बायसेस कुठल्या पंथाबद्दलचे असतील, वेगळ्या लोकांबद्दलचे असतील, असं काही बायसेस नाहीत. हे रिव्हर्स करता येणं शक्य आहे का? किंवा त्याच्यासाठी काय पद्धतीने लॉजिकल आर्ग्युमेंट बिल्ड करता येऊ शकेल? आता तुम्ही स्वतःचे बायसेस पहिले दूर करणं हो. आणि दुसऱ्यांचे बायसेस दूर करणं कधी कधी फार कठीण होऊन जातं. कारण ते पूर्ण मेंदू त्यांचा तो त्या साच्यात अडकलेला आहे. त्यांच्यासमोर तुम्ही तथ्य मांडू शकाल, त्यांना समजावून सांगू शकाल की सगळ्यांच्या बाबतीत असं होत नाही. कधी कधी आपल्याला समर्पक उदाहरणही आठवत नाही की अनेक अशा प्रकारचे झाले आहेत जे चांगले सक्सेसफुल झालेले आहेत. तर ते दाखवल्याच्या नंतर लोक बायस सोडायला तयार होत नाही. लोक पूर्वग्रहांना चिटकून राहतात. पूर्वग्रह हे फेविकॉलपेक्षा जास्त चिकट पदार्थ आहे. लोक पूर्वग्रहातून बाहेर येऊ इच्छित नाही. कधी कधी कसं आहे, तुम्हाला विचार करायचा म्हणजे मेहनत लागते, कष्ट लागतात, थोडंसं मेंदूला ताण द्यावा लागतो. बायसेस का फोफावतात? कारण बायसेसला डोकं नाही लागत. डोकं म्हणजे विचारी डोकं नाही लागत. आणि ते खानदानी जैसे थेवाला इफेक्ट तुम्ही म्हणाल तोच आहे की स्टेटस आता स्टेटस काय बेटा आतापर्यंत आमच्या तसंच होत आलंय. आमच्याकडे असं होत आलेलं आहे. मग वाडवडील काय मूर्ख होते का? त्यांनी मुद्दाम सांगितलेलं आहे का हे असं? तर तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. कालसापेक्षता हाही एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे बायोसेस काढणं कठीण आहे. याचं कारण विचार करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, पूर्वापार समजुती रूढींना धक्का माणसं देत नाहीत. याचं कारण त्यांना मग ते काय म्हणता येईल, एक तर अनेकांची इतराची ओढवून घ्यावं लागते बायसेसच्या. एक प्रश्न पडतो ते म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की नाही मी तर अनबायस्ड आहे किंवा तो अनबायस्ड आहे किंवा अनबायस्ड डिसिजन द्या, अनबायस्ड निर्णय घ्या. तर असं कुठलीही गोष्ट आपण आयुष्यातली बायस शिवाय करतो का आणि करू शकतो का? म्हणजे आपण कधीही कुठल्याही पॉइंटला अनबायस्ड या ठिकाणापर्यंत पोहोचतो का जिथे बायसच नाहीये? अशा जगात का ते आयडियलिस्टिक जग आहे खूप? आयडियलिस्टिक जग आहे. अनबायस्ड माणसं केव्हा होतात? जेव्हा ते विचारशील होतात. आणि बघा, अनबायस्ड असणं म्हणजे न्यूट्रल असणं एक प्रकारचं, की नॉन जजमेंटल थिंकिंग, की हां ठीक आहे. माणसं आपला मेंदू कशाने सुखावतो पटपट पटपट कॅटेगराईज करून टाकत. ही आली ना, हे असंच बोलणार आहे. त्या म्हणाल्या ना, त्यांच्या मागे त्याचं हेच आहे. काहीतरी नातेसंबंधांमध्ये कोणी सांगितलं तुम्हाला त्या अमक्या बहिणी, त्या नेहमी तसंच बोलतात. तसं नाही, एखाद्या वेळेस त्यांचं बरोबरही असेल. नाही, द क्विकेस्ट वे इज टू कॅटेगराईज पीपल. लोकांचे कप्पे करून टाकले की सोपं. मग त्या आडाख्याने काम करायचं. प्रत्येक वेळी तो त्या माणसाचं विधान घेणं, तपासणं आणि बरोबर आहे की नाही. आपल्याला त्याच्या पूर्वासुरीच्या सगळ्या अनुभवांचा आपल्या डोक्यावर भार असतो की 3 वेळा यांनी खड्ड्यात घातलेला आहे. मग चौथ्यांदा यांच्या आहारी जावं की नाही जावं, यांचं ऐकावं की नाही ऐकावं. तर अनबायस्ड असण्यासाठी अनबायस्ड असू शकतात माणसं. अनबायस्ड माणसं हे स्थिरबुद्धीचे, प्रत्येक वेळी विचार करणारे आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे, विवेक. त्याच्यामुळे व्हेरी फ्यू पीपल आर अनबायस्ड. इट इज डिफिकल्ट टू बी अनबायस्ड. कारण एव्हरी टाइम यू थिंक. आणि होतं काय आहे की कॅटेगराईज करण्यामध्ये मेहनत लागत नाही, कष्ट. आता ठेविले अनंत तैसेचे राहावे असं आपण म्हटलं. स्टेटस को बायस जो आहे तो. एवढ्या मोठमोठ्या कंपन्या का बुडाल्या? कारण एक तर नको बाबा, नवीन इनोव्हेशन आहे, ते घ्यायचं नाही घ्यायचं, आणि त्याच्यातले धोके काय आहे काय नाही.
त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी जी मेंदूची प्रक्रिया लागते, विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट मुरडही घालावं लागते बऱ्याच रूढींना, परंपरांना, हेक्यांना. आपलं हेकटपणा असतो माणसाचा एक हो. प्रकारचा, की मग अरे तो दरवेळी सांगतो म्हणजे ते वाईटच असेल असं नाही. नाही, 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 तो बरं एखादा माणूस अ, दारूच्या आहारी गेलेला आहे म्हणजे तो दारू पितो. मी सांगितलं सुधाकर सिंधू बायस जो आहे आपला, दारू पितो म्हटलं, की तो मग त्याचं काही खरं नाही. तिथे काही लोकं ते कॅटेगराईज करून टाकतात त्याच्यामध्ये. बेवडाच. हां, बस, बस, बस. एकदम तो आडवाच बोललेला. मग त्याचं काही चांगल्या गोष्टी सुद्धा नको. नाही. असूच शकत नाही. हेकटपणा हाही एक भाग आहे. मला बायसेसचा पुढे तुमच्या कधी-कधी मेंटल हेल्थचा पण आड येतं का? मला या अर्थाने विचारायचं आहे, कारण का बऱ्याचदा आपल्याला काही कटू अनुभव आलेले असतात समाजात गेल्यावरती, काही ठिकाणी गेल्यावरती आणि त्या अनुभवांनी तुमच्यावरती एक इतकी जाड चादर ओढलेली असते, की तुम्हाला जाऊच वाटत नाही. म्हणजे ते बायसेस कसे ब्रेक करायचे? कारण का त्या बायसेसमधून तुम्हाला म्हणजे बाहेर भेटायला किंवा त्या परिस्थितीत जायलाच तुम्ही प्रतिकूल होऊन जाता. सो तेव्हा कशा पद्धतीने मार्ग काढता येणं शक्य आहे? इन जनरल समाज कशा स्वरूपाचा आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कॉग्निटिव्ह बायसेसमध्ये आपल्या देशामध्ये खूप मोठा भाग रूढींचा आहे. ह्या रूढी ज्या पक्क्या पडलेल्या आहेत त्या हजारो वर्षापूर्वीच्या आहेत. माझं एक जनरल ऑब्झर्वेशन सांगतो. ज्या राष्ट्राला खूप प्राचीन इतिहास आहे, ती राष्ट्र अ, अ, त्या याच्यात जखडून जातात आणि ते पुढे जाणं त्यांना शक्य होत नाही. अमेरिका 1400 साली अमेरिका तयार झाली. अमेरिका नावाचा देशच नव्हता पूर्वी. सगळीकडनं आले आणि त्यांनी स्थापन केली. त्यांच्या डोक्यावर कुठलंही ऐतिहासिक वारसा, प्राचीन वारशाचं ओझं नाही आहे. ऑस्ट्रेलिया तर 1 जानेवारी 1901 रोजी तयार झालेला देश आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिकच नाही आहेत. एक दिवशी तिथले इंग्रज म्हणाले, की "बाबा ठीक आहे, आता आम्ही हा देश चालवतो." बरं ठीक आहे. मग भाडेकरूच्या हाती घर देऊन टाकलं आणि ते चालले गेले. संपला. त्यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक नाही आहेत. त्याच्यामुळे मग अहम-अहमिकेने हे काय वादविवाद करणारे आम्हीच श्रेष्ठ हे म्हणणारे कोणी नाही आहे. एक प्राचीन वारशाचं ओझंही असते. आपल्या समाजावर प्राचीन वारशाचं ओझं आहे खूप मोठं. त्यात खूप चांगल्या गोष्टी असतील. खूप गोष्टी रूढीच्या पक्क्या आहेत. तिथून पुढे जायला समाज व्यक्तिवादी व्हायला पाहिजे. पाश्चात्य देश व्यक्तिवादी आहेत. स्वतंत्र निर्णय प्रत्येक व्यक्ती घेतो. तिथेही बायसेस आहेत, नाही असं नाही. पण ते बायसेस सायकॉलॉजिकल लेव्हलचे आहेत. आपल्यामध्ये त्याच्यामध्ये रूढी आणि परंपरा यांची भर पडलेली आहे. त्याच्यामध्ये फार अवघड, कठीण, कष्टदायक आहे. एक साधी गोष्ट सांगतो, की स्वीडन, नॉर्वे, फिनलंड वगैरे हे जे देश आहेत, नॉर्थ युरोपियन देश, WHO हॅपीनेस इंडेक्स जगाची सगळ्या देशांची उतरंड मांडते. तर हॅपीनेस इंडेक्समध्ये टॉपवर आहेत फिनलंड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क वगैरे या सगळे देश. मग स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर नॉर्थ युरोपियन कंट्रीज आहेत, मग अमेरिका, ब्रिटन वगैरे आहे. हॅपीनेस इंडेक्समध्ये खूप वरती आहेत ते. तिथे 60% लोक नास्तिक आहेत. त्यांच्यावर या गोष्टींचा काही बंधनच नाही आहे, की रूढी, परंपरा हे सगळं. ओपन समाज आहे, मुक्त विचारांचा समाज आहे. 90% लोक नास्तिक, 60% लोक नास्तिक आहे आणि डिवोर्स रेटचं प्रमाण 50-60% आहे. भारतामध्ये 98% लोक बिलीव्ह इन रिलिजन, 2% लोक नास्तिक आहेत आणि डिवोर्सचं प्रमाण 1% आहे. आणि हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा नंबर 127 वगैरे काहीतरी लागतो. आता ह्याच्यातून काय निष्कर्ष काढायचा तुम्ही काढा, मी काही सजेस्ट करत नाही काही आहे. पण मग आपण विचाराला प्रवृत्त झालो पाहिजे, की हे सगळं काय आहे. त्याच्यामध्ये रूढी आहेत, काही वहिवाटी आहेत, काही पूर्वापार समज आहेत, ज्यांना वर्षानुवर्ष आपण चिटकून आहोत, ज्याच्यातून इन जनरल काय म्हणता येईल, आपलं नुकसान झालेलं एक समाज म्हणून. तर माणूस विचारी कसा होईल, हा तो गमतीचा भाग झाला. विचारी माणसं हे विवेकाने वागणारी माणसं असतात आणि विवेक तुम्हाला सांगतो, की प्रत्येक माणूस हा माणूस आहे. त्याचा माणूस म्हणून विचार करा. तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठल्या भौगोलिक याचा आहे किंवा कुठला हे आहे, हा
विचार दुय्यम ठेवा. हो. ते तुम्ही मनात ठेवा, नाही असं नाही पूरक म्हणून. परंतु पहिले प्रत्येकाचा माणूस म्हणून विचार करा. प्रत्येक रूढींना जी ब्लाइंडली फॉलो करतात आहे समाज, त्याला क्वेश्चन करा. त्याच्यासमोर त्याला प्रश्न विचारा. पूर्वग्रहातून हे बघा, शेवटी कसं आहे की ही आपली सायकोलॉजिकल मोड ऑफ बिहेवियर आहे, थिंकिंग आहे. हे आपोआप होत असतं. माणूस ठरवून पूर्वग्रहाच्या आहारी जात नाही. आता आम्हाला पूर्वग्रह याप्रमाणे मी वागणार असंही मागत नाही. आपोआप होणारी गोष्ट आहे ती. कारण तुमच्या मेंदूला ती वहिवाट पडून गेली आहे, तो शॉर्टकट हे होऊन गेला आहे. तो विचार आला की तसंच मेंदू काम करायला लागतो. परंतु सजगपणे जर विचार केला तर यातले बरेचसे पूर्वग्रह यांना आपण अटकाव घालू शकतो. हॅलो इफेक्ट विशेषतः. ह्या डिटर्जंट पावडरचा आणि त्या नटीचा काय संबंध आहे? ती पावडर चांगली आहे की नाही पाहणं माझं काम आहे. ती जाहिरात मोठी नटी करते आहे, हे तर मी ओळखून घेतलं पाहिजे की तिने आयुष्यात रुमालही धुतला नाही आणि ती काय सांगणार आहे ह्याच्याबद्दल. हा एक भाग म्हणजे माझ्या मते. येस. थँक्यू सो मच सर. खूपच रोजच्या आयुष्यातला महत्वाचा विषय आणि त्याचं एक काहीतरी सायकोलॉजिकल सायंटिफिक कनेक्शन याचा कधी विचार केला नव्हता. ते सगळं आज डिस्कस करता आलं, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे अनबायस्ड ओपिनियन आम्हाला खाली द्यायला विसरू नका. जर आवडला असेल तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे खूप लोक अमुक तमुकचा कॉन्टेंट बघतात, पाठवतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. तर असं नका करू. तिथे अमुक तमुकच्या पुढे सबस्क्राईब असं जर बटन दिसत असेल तर ते आत्ता दाबा. धन्यवाद. लो बसावा. लो बसा.